मनसे अध्यक्ष राज ठाकरे 9 ऑगस्टला रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यामध्ये राज ठाकरे यांच्या हस्ते पेन, माणगाव, पनवेल येथील मनसेच्या नव्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन करण्यात येणार आहे। सोबतच पेनमध्ये मनसेच्या विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचं वाटप देखील करण्यात आलं। मध्य रायगडसाठी पेण हायवेवरती आपण एक कार्यालय घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे पनवेल महानगरपालिकेतलं कार्यालय आणि माणगाव शहरामध्ये एक दक्षिण रायगडसाठी एक कार्यालय, अशा तिन्ही कार्यालयांचं उद्घाटन करण्यासाठी 9 तारखेला क्रांती दिवस जो आहे तो क्रांती दिवसाचा औचित्य साधून राजसाहेबांनी वेळ दिलेली आहे। तर आम्ही राजसाहेबांच्या तो दौरा आपण आयोजित केलेला आहे आणि त्याच वेळेला उद्घाटनही होईल आणि त्याच्यानंतर मग पूर्ण जोराने आम्ही कामाला सुरुवात करू। तर सीजेपी कडून एक्स अकाउंटवरती एका लहान मुलीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। माझं भविष्य सुरक्षित करा अशा पोस्टरसह मुलीचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। लहान मुलीवरही लाठीचार्ज करणार का, सीजेपी कडून सवाल उपस्थित करण्यात आला आहे। तर शिवाजी पार्क परिसरामध्ये आंदोलन करणारे सीजेपीचे आंदोलक मनसेच्या शाखेसमोर येताच मनसे नेते संदीप देशपांडेंनी विद्यार्थी आंदोलकांची भेट घेतली। संदीप देशपांडेंनी आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद देखील यावेळेला साधला। त्या दरम्यानचे फोटो देखील आता समोर आले। दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाला यवतमाळच्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे। यवतमाळमधील संविधान चौकात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पालक आणि सामाजिक संघटनेचे पदाधिकारी आंदोलनाला उपस्थित होते। 2 तास यवतमाळमधील बस स्थानकात, चौकात वाहतूक ठप्प होती। केंद्र सरकारच्या विरोधात निषेध करत जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगलीत पुरोगामी संघटनेचं आंदोलन झालं। यावेळी पुरोगामी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी, तरुणी उपस्थित होते। जंतर मंतरवरील पोलिसांनी आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आलं। तर दिल्लीच्या जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलकांचे पडसाद आता मीरा भाईंदर शहरात देखील उमटलेत। विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून शहीद कौस्तुभ राणे चौकामध्ये मोर्चा काढत सरकार विरोधामध्ये निदर्शनं केली। भ्रष्टाचारी जो धर्मेंद्र प्रधान है वो कारण आज एक दिवाळी आपल्या मुलाला शिकू शकत नाही। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ बीडच्या अंबेजोगाईमध्ये आंदोलन करण्यात आले। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी अंबेजोगाईमध्ये लॉंग मार्च काढण्यात आला। सरकारच्या धोरणाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलकांनी संपूर्ण शहराचं लक्ष वेधून घेतलं। नवी मुंबईत लॉजवर पोलिसांचा छापा पाहायला मिळतो। नवी मुंबई पोलिसांनी 10 पीडित महिलांची यशस्वी सुटका केली आहे। लॉज व्यवस्थापकासह 3 अटक केली आहे। तळोजा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला।